पार्वतीला विक्रांतच्या खोटारडेपणापासून वाचवू शकले नाही. एक मोठी बहीण म्हणून मी अपयशी ठरले. मी तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय हा. तुझ्या बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी. लीला, बेबी आज मी खूप खुश आहे. फायनली विक्रांत दादा किती दिवसांनी जेलमधून बाहेर आलाय. आता मी त्याला कधीही भेटू शकते. आय एम सो हॅपी. सरू, म्हणजे बघ, डोंट टेक मी रॉंग, पण विक्रांत दादा बाहेर आला ही चांगलीच गोष्ट आहे. पण हे सगळं अशाच पद्धतीने करायला हवं होतं का? अशाच पद्धतीने म्हणजे आणखी काय करायला हवं होतं दादाने? त्याने आजींची एजंटची सगळ्यांसमोर माफी मागितली. चूक नसताना जेलमध्ये शिक्षा पण भोगली ना त्याने. आणखी काय करायला हवं? तसं नाहीये सरू, पण हे सगळं आजच करायला हवं होतं का? म्हणजे मला सांग, तुला माहिती आहे ना आज बाबांसाठी आणि लीलासाठी किती स्पेशल दिवस आहे. त्यांच्या ऍडचं शूटही झालं, पण घरी आल्यावर मात्र. अच्छा, म्हणजे लीलाचा मूड वाईट झाला म्हणून तुला वाईट वाटतंय का? आणि मग माझा भाऊ घरी आलाय त्याचं काय? त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? सरू, सरू, हे बघ, विक्रांत दादा घरी आलाय ना याचा मलाही आनंद झालाय. दिसतंय ते. सरू, पण कमावून आपण एका फॅमिलीत राहतो. आपल्याला सगळ्या नात्यांचा विचार करावाच लागतो. पण विक्रांत दादाच्या येण्याने मात्र. काय? दादाच्या येण्याने काय? काय नाही. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते. एजे आणि लीलाने दादाला माफ करू दे किंवा नको करू दे, पण माझा दादा आपल्या घरात येणार. त्याला वाटेल तेव्हा तो येणार. जशी तुला तुझी नाती महत्वाची आहेत ना, तसा माझा भाऊ माझ्यासाठी महत्वाचा आहे. आल्या केल्याची, गुता खेताची, शेजार पाजारची, कुत्र्या मांजरांची, घरच्या बाहेरच्यांची, ज्यांची कोणाची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे. काय? पाणी आणू? नाही. तुझ्या बाबांचा आहे. हॅलो बाबा, बोला. लीला बाळा, कामात होतीस का तू? नाही बाबा, बोला ना. बाळा, शूट कसं झालं तुझं?
छान झालं. बाबा काही झालंय का? तुम्हाला बोलायचंय का काही माझ्याशी? अगं बोलायचं म्हणजे तो नाही म्हणतोय ना? मग का सारखं सारखं विचारताय त्याला? आणि जर असेलच त्याला काही प्रॉब्लेम तर तो सांगेल मला, त्याची बहीण आहे शेअर करायला. ताई हे बघ, काय चाललंय? काही नाही जे मी दूध तापवत ठेवलंय, कॉफी देते. नाही, आपल्याला निघायला हवं. लीला, कमान. एक मिनिट एजे, आज तुमची इन्व्हेस्टर्स बरोबर मीटिंग आहे. तुम्ही मला मीटिंग शेड्यूल करायला सांगितली होती ना ऑफिसमध्ये, मी केली आहे. इनफॅक्ट विश्वरूपने तुमच्या शेड्यूलमध्ये ते मार्क सुद्धा केले एजे. नाही दुर्गा, एव्हरीथिंग एल्स कॅन वेट. फॅमिली कम्स फर्स्ट.